सोलापुरातल्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याचं प्रकरण समोर आलंय। परवानगीशिवाय ईव्हीएम असलेलं वाहन स्ट्रॉंग रूम बाहेर नेल्यानं वाहन चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाहन चालक दिनेश संजय भांगे यांच्यावरती मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वाहनात ईव्हीएम मशीन असल्याची माहिती असूनही परस्पर स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम बाहेर नेल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। आफ्ताब, अत्यंत अक्षम्य आणि निष्काळजीपणाचा हा प्रकार समोर आलेला आहे, काय कारवाई केली जाणार आहे? प्रज्ञा, नक्कीच खरं मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याचं हे प्रकरण होतं आणि अतिशय गंभीर स्वरूपात कारवाई जी आहे ती प्रशासनानं आता केलेली आहे। वाहन चालक दिनेश संजय भांगे यांच्यावरती मोहोळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। खरं तर वाहनामध्ये ईव्हीएम मशीन असल्याची माहिती असून देखील अधिकाऱ्यांनी न विचारता परस्पर स्ट्रॉंग रूम मधून हे सगळे ईव्हीएम जे आहे किंवा वाहन जे आहे ते नेलेलं होतं आणि त्यामुळं दिनेश भांगे यांच्यावरती हा गुन्हा नोंद करण्यात आला। खरं तर निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ वाहन परत आणण्यासाठी देखील सांगितलं होतं, मात्र आरोपी वाहन चालकानं टाळाटाळ केली आणि त्यामुळं ईव्हीएम धाब्यावर राहिल्यानं ही गाडी बाहेर राहिल्यानं लोकांचा जमाव जमला, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। अशा गंभीर आरोपांचा ठपका ठेवत बीएनएस कलम 223 आणि 222 नुसार मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। निवडणूक सेवेत असलेले क्षेत्रीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे। त्यामुळे मोहोळमधील ज्या प्रकरणाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली त्या प्रकरणी आता निवडणूक आयोग असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी गंभीर कारवाई केल्याचं समोर येत आहे। प्रज्ञा, आफ्ताब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।